आपण नेहमी ध्यानात ठेवलं पाहिजे की जरी वर्तमान आपले हे भूतकाळाचे संतान आहे तरी भविष्य मात्र आपलं वर्तमानाचे संतान आहे। म्हणून वर्तमानामध्ये आपण खूप चांगलं जीवन जगण्याचं शिकलं पाहिजे। उदाहरणार्थ समजा आपण शेतामध्ये गहू पेरायला गेलो तर हे जे गहू आहेत आपल्याकडे आता हे भूतकाळातल्या गव्हाचा परिणाम आहे। भूतकाळामध्ये जे गहू कोण लावले होते त्या गव्हाचं हे पीक आहे, हे आता वर्तमानात आहे, हे वर्तमान हा गहू आहे। पण जर हा गहू आपण पेरला, नांगरलं, वखरलं, पेरला, त्याला खत पाणी टाकलं तर भविष्यात जास्त पटीनं गहू येईल। नाही तर हा गहू जर खाऊनच घेतला तर गहू संपून जाते। तर थोडा खाल्ला पण पाहिजे आणि थोडा पेरला पण पाहिजे, म्हणजे उपभोग पण घेतला पाहिजे, चांगल्या कर्माचं सुख पण उपभोगले पाहिजे, पण वर्तमानामध्ये सुद्धा नवीन पुण्य केले पाहिजे। तेव्हा आपलं भविष्य बदलन, भविष्य सुधरण, चांगलं होईल। वाईट कर्माचे परिणाम आल्यानंतर सजग राहिलं पाहिजे, म्हणजे थोडासा त्याचा दुष्परिणाम होईल, थोडं दुःख भोगावं लागेल, पण वर्तमानामध्ये सजग जर राहिलं तर ते दुःख कमी होऊन जाऊन